जालन्यातील सावरकर चौकात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळली आधार व मतदान ओळखपत्रे। जालन्यातील सावरकर चौकात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळली आधार व मतदान ओळखपत्रे। आचारसंहिता कक्षाकडून पोलिसांत गुन्हा दाखल। अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार भरारी पथकाची धडक कारवाई। जालन्यातील सावरकर चौक परिसरातील सिंधी बाजार भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार कार्ड व मतदान ओळखपत्रे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणाची निवडणूक प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधितांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। आचारसंहिता कक्षाकडून सावरकर चौक परिसरात महत्त्वाची शासकीय ओळखपत्रे कचऱ्यात टाकण्यात आल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती। या तक्रारीची दखल घेत अतिरिक्त आयुक्तांनी या प्रकाराचे गांभीर्य ओळखून तातडीने भरारी पथकाला घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। भरारी पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या लेखी आदेशानुसार भरारी पथक प्रमुखांनी पोलीस प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान ऐन निवडणुकीच्या काळात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार व मतदान ओळखपत्रे आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे।